इसवी सन 1660 पन्हाळा किल्ला सिद्दी जौहरच्या सैन्याने वेढलेला होता. 5 महिने किल्ल्यावर ताणलेला तो वेढा केवळ दगडमातीचा नव्हता, तर स्वराज्याच्या अस्तित्वावरचा घाला होता. अन्न कमी होत होतं, पाणी आटत होतं आणि शत्रूचा एकच हेतू होता, शिवाजी महाराजांना जिवंत पकडणं. महाराजांना कळून चुकलं होतं की आता इथे थांबणं म्हणजे स्वराज्याला मृत्यूकडे ढकलणं. म्हणून त्यांनी ठरवलं, पन्हाळ्याहून बाहेर पडायचं आणि कोणत्याही परिस्थितीत विशाळगड गाठायचा. रात्रीचा अंधार, मुसळधार पाऊस आणि सह्याद्रीच्या खोल दर्या याचाच आधार घेत महाराजांनी एक विलक्षण योजना आखली. दिशाभूल करण्यासाठी डमी पालखी वेगळ्या मार्गाने पाठवली गेली. खरी पालखी मात्र मोजक्या मावळ्यांच्या संरक्षणात गुप्त वाटेने पुढे सरकू लागली. पण या प्रवासात एक अडथळा अट होता, घोडखिंड. अरुंद, अवघड आणि मृत्यूला आमंत्रण देणारी ती खिंड. महाराज तिथे थांबले. मागे हजारोंचं शत्रुसैन्य पाठलाग करत होतं. वेळ जिंकणं गरजेचं होतं. कोणीतरी खिंड अडवणं आवश्यक होतं. तेव्हा पुढे आले बाजीप्रभू देशपांडे. डोळ्यात भीती नव्हती, चेहऱ्यावर संभ्रम नव्हता. त्यांनी शांतपणे महाराजांकडे पाहिलं आणि ठाम आवाजात म्हणाले, महाराज, तुम्ही विशाळगड सर करा. जोपर्यंत माझ्या देहात श्वास आहे तोपर्यंत ही खिंड शत्रूसाठी बंद राहील. महाराज क्षणभर थांबले. त्यांना माहीत होतं याचा अर्थ काय आहे. पण स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी पुढे पाऊल टाकलं. आणि बाजीप्रभू खिंडीत उभे राहिले. बाजीप्रभूंसोबत होते काहीशे मावळे. समोर हजारोंचं सैन्य आणि मग सुरू झाला इतिहासातील एक भीषण अध्याय. शत्रू खिंडीत शिरला आणि खिंड रणांगण झाली. तलवारींच्या ठिणग्या उडाल्या, भाल्यांचे घाव कोसळले, डोंगरकड्यावरून दगड कोसळू लागले. मावळे एकामागून एक पडत होते, पण मागे हटत नव्हते. बाजीप्रभू स्वतः पुढे उभे होते. त्यांच्या शरीरावर घावांवर घाव बसत होते. रक्त सांडत होतं. पण हात थांबत नव्हते. शत्रू गोंधळला. हा एक माणूस आहे की मृत्यू, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. तास सरत गेले. मावळे कमी होत गेले. बाजीप्रभू जखमी अवस्थेतही उभे होते. त्यांच्या मनात एकच प्रश्न घोळत होता. महाराज विशाळगडावर पोहोचले असतील का? आणि तेव्हाच दूरवरून रणशिंगाचा आवाज घुमला. तो आवाज कोणत्याही विजयघोषापेक्षा मोठा होता. तो आवाज सांगत होता, शिवाजी महाराज विशाळगडावर सुरक्षित पोहोचले होते. बाजीप्रभूंनी आकाशाकडे पाहिलं. त्यांच्या ओठांवर समाधानाचं स्मित उमटलं. त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आणि त्या रक्तरंजित भूमीवर शांत झाले. त्या रात्री घोडखिंड पावन झाली. त्या बलिदानामुळे महाराज वाचले. स्वराज्य टिकून राहिलं. आणि म्हणूनच इतिहास ठामपणे सांगतो, बाजीप्रभूंनी खिंड लढवली. आणि शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. आमच्या चॅनेलला भेट दिल्याबद्दल आपले राजाराम महाले यांकडून खूप खूप धन्यवाद. आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.